गुलाल उधळला गेला लातूर. काँग्रेसचा फॅक्टर चालला. काय नाही, आनंद आहे. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे चांगल्या मताने निवडून आलेत आणि ते आता खासदार आहेत. त्यामुळं मतदारांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. मतदारांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय की इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या लातूरचे आणि मराठवाड्यातले महाराष्ट्रातले मतदार हे भक्कमपणे उभे आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सत्ताधारी आहेत तर अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांना नाकारले. ही वस्तुस्थिती आहे. जे कौल आपल्या पुढे आलेले आहेत, महाविकास आघाडीला जवळपास 2/3 जागा निवडून दिलेल्या आहेत महाराष्ट्राने आणि हा कौल हा महायुती सरकारच्या कारभाराच्या विरोधामध्ये आहे. हे स्पष्ट आहे. त्यामुळं उत्साहवर्धक निकाल हे लागलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुका आता नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला काही दिवसामध्ये आम्ही लागणार आहोत. मोदींच्या सभेत मोठा उमेदवार पडलेला आहे. प्रियंका गांधी किंवा राहुल गांधींच्या सभा झाल्या, उमेदवार जयंती निवडून आलेले आहेत. हा तसा आहे की इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभेचा फायदा या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालेला आहे. मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. महाविकास आघाडीचे पक्ष असतील किंवा काँग्रेसमध्ये पदाधिकारी असतील चर्चा करतात. राज्यामध्ये किती होप्स आहेत आता काँग्रेसवर? मला असं वाटतं की आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. काँग्रेस पक्ष सक्षम झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे, वाढला पाहिजे, हा आमचा प्रथम हेतू आहे. आणि या सगळ्या नेतृत्वाच्या शर्तीमध्ये पडण्यापेक्षा महाविकास आघाडी कशी निवडून येईल, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन कसं होईल, लोकसभेमध्ये जो मतदाराने कौल दिला आहे तो कौल आपल्याला पुढे कसा आणखी सक्षम करता येईल, पुढे नेता येईल, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे घटक आमच्या बरोबर आहेत ते असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला पुढे जायचं. तुमच्यावर जिथे जिथे जबाबदारी पक्षाला तिथे बऱ्यापैकी उमेदवार निवडून आले. विशेषतः नांदेडमध्ये तुम्ही जादू केली आहे. अशोकराज चव्हाण गेल्यानंतर देखील तिथे काँग्रेस टिकून आहे. त्याबद्दल काय? याचं सारं श्रेय सामान्य माणसाला आहे. सामान्य माणसानं काँग्रेसची साथ सोडली नाही. नेते गेले असतील, सामान्य माणूस तिथंच राहतो. तेच या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरनं स्पष्ट होतं. म्हणून त्या सामान्य माणसाचे आणि सामान्य मतदारांचे आपण कौतुक केले पाहिजे. अशोकराज चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपचं नुकसान झालं अशी चर्चा कदाचित आता रंगते. त्याची फारशी कल्पना मला नाही आहे, पण आता विश्लेषण येतील त्यात आपल्याला कळेल. जयंत पाटलांचा फायदा झाला असं वाटतं. याच्यामध्ये जे मुद्दे निवडणुकीमध्ये राहिले त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा होताच, नाकारता येत नाही. आणि म्हणून त्याचा फायदा कोणाला, त्याचा फटका कोणाला हा झाला असेल. बेकारी, महागाई, शेतीमालाचे भाव, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, सगळेच मुद्दे
चर्चेला होते. मला असं वाटतं की संविधान जे अडचणीत आलं होतं हाही मुद्दा महत्वाचा ठरला. अनेक मुद्द्यांवरती ही निवडणूक गाजली आणि सारासार विचार करून मतदारांनी हा पाऊल केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.